नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाही, आता जे काल नव्हते सभागृहात त्यांना नाही मिळणार, लाडाने मिळेल. चला मग भाई गिरकर बोला. भाईसाहेब काय पडळकर प्रश्न विचारते अवघड, किती मिनिटं बोलणार? हा अरे फार परिवर्तन झाले, तुम्हाला मोठं पद मिळणार असं दिसतंय मला. बोला चला, थोडक्यात बोलायला लागली म्हणजे. गोपीचंद पडळकर. सभापती महोदया, 260 च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. एक महत्त्वाचा विषय आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. माऊली हळणवर हे आमच्या किसान मोर्चाचे राज्याचे सचिव आहेत आणि त्यांनी हा विषय आपल्या समोर आणण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली. मौजे कासेगाव तालुका पंढरपूर या परिसरामध्ये बुरशीनाशक औषधामुळे द्राक्ष बागेंचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास त्या परिसरामध्ये 12 ते 15 शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेवरती जे बुरशीनाशक औषध मारलं होतं ते जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं त्यामध्ये तणनाशक असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या बागा जळून गेलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं के कंपनीचं हे औषध आहे तर त्याच्यावरती राज्य सरकारनं गुन्हा दाखल करावा आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या कंपनीचे मॅनेजर श्री पाटील हे शेतकऱ्यांना येऊन भेटले, परंतु त्यांनी नुकसान भरपाईच्या बाबत कोणतंही आश्वासन त्यांना दिलं नाही. त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, धमक्या देत आहेत. तर आपल्याकडे माझी विनंती आहे की प्रशांत देशमुख हे अध्यक्ष आहेत द्राक्ष बागायतदार संघाचे आणि त्यांचं हे निवेदन आहे, तर त्याबाबत आपण उचित आदेश कृषी मंत्री महोदयांना द्यावेत अशी आपल्याला माझी विनंती आहे. दुसरा विषय आहे तो सोलापूर महानगरपालिका हद्दीतला विषय आहे. त्या शहरामध्ये साखरपेठ परिसरात गेल्या 150 वर्षांपासून म्युनिसिपल नंबर 281 साखरपेठ या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 9980 येथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोक राहतात. या ठिकाणी वारंवार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देऊन कब्जापट्टीचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अनेक तिथं मोर्चे झालेले आहेत. तिथले शेकडो रहिवासी शेकडो वर्षापासून महानगरपालिकाकडे टॅक्स भरतात. महानगरपालिकेत रहिवाशांचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर आहे, परंतु 7/12वरती अद्याप प्रशासनाने रहिवाशांची नावं नोंद न केल्यामुळं किंवा त्या ठिकाणी विशिष्ट लोकांच्याकडून जाणीवपूर्वक या लोकांना टार्गेट केलं जात आहे, त्यांना घरं सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. तर ह्या सगळ्या विषयामध्ये सरकारनं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण तिथं जी ट्रस्ट स्थापन झालेली आहे हाश मफीर मस्जिद ट्रस्ट, हे ट्रस्टी जाकीर जहांगीर मनियार आणि अहमद कलाम साहेब सय्यद हे परिवहन विभागात सेवेत आहेत. जर सरकारी नोकर असतील तर त्यांना तिथं ट्रस्टी म्हणून राहता येणार नाही आणि म्हणून जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा ही ट्रस्ट धर्मादायकडे सुद्धा नोंद नाहीये आणि त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीरपणे प्रशासनानं हाताळला पाहिजे आणि तिथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय. सिटी सर्वे नंबर दुसरा आहे 10385/30 प्लॉट नंबर 80 या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं तिथल्या सगळ्या रहिवाशांना त्रास दिला जातोय. त्या बाबतीमध्ये उचित कारवाई होणं आवश्यक आहे.